गणित दिले बघा. एका व्यक्तीने 12.5% दराने वार्षिक पद्धतीने आकारलेल्या चक्रवाढ व्याजाने रुपये 22,800 किमतीचा एक रेफ्रिजरेटर खरेदी केला. पहिल्या वर्षीच्या शेवटी त्याने 8,650 रुपये फेडले. दुसऱ्या वर्षीच्या शेवटी त्याने 9,125 रुपये फेडले. तर संपूर्ण कर्ज फेडण्यासाठी तिसऱ्या वर्षाच्या शेवटी त्याला किती रुपये रक्कम द्यावी लागेल असा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, सर्वप्रथम मी ट्रिक्सने समजून सांगतो हे गणित सॉल्व्ह कसं करायचं आणि त्याच्यानंतर जी काही ट्रिक्स आहे त्याचा कन्सेप्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. ठीक आहे. तर 12.5% म्हणजे 1/8 असतो. म्हणजे 8 रुपये जर तुम्ही घेतले असतील तर 1 रुपया व्याज देणार. 8 रुपयावरती 1 रुपया व्याज देणार म्हणजे टोटल 9 रुपये वापस द्यावे लागेल. पण याने काय होत आहे की प्रत्येक ठिकाणी तो वापस करत आहे. मग पहिल्या वर्षी त्याने 22,800 घेतले. 22,800 घेतले तर ह्याला 9 रुपये, 8 रुपयाचे 9 रुपये द्यावे लागतील. मग ह्याचे उत्तर किती येणार आहे? तर ह्याला पहिल्या वर्षीच्या एंडला 25,650 रुपये एवढं देणं बनतं. पण त्याने दिले किती? 8,650 एवढे दिलेत. हे द्यायचे होते त्याला पहिल्या वर्षाच्या एंड नंतर जर चक्रवाढ व्याज असेल तर. पण त्याने दिले एवढे. मग आता त्याचे उरले किती? तर उरले 17,000 रुपये. हे जे 17,000 रुपये उरले हे पहिल्या वर्षाच्या एंडला आहे. मग ते दुसऱ्या वर्षाच्या एंडपर्यंत येऊन जाणार. 17,000 रुपये गुणिला 9 भागिला 8 एकूण किती येणार आहे? 19,125. 19,125 रुपये. ह्याच्यामधून 9,125 रुपये काढले तर हे 10,000 रुपये उरतात. तर हे 10,000 रुपये त्याला दुसऱ्या वर्षाच्या एंडला आहे. मग ह्याने जर तिसऱ्या वर्षीच सुरुवातीला फेडलं असतं तर 10,000 रुपये हे उत्तर बरोबर आलं असतं, जे की ऑप्शनमध्ये सुद्धा आहे. पण त्याला कधी फेडायचं आहे? एंडला. मग या 10,000 वरती सुद्धा त्याला किती रुपये व्याज द्यावं लागेल? तर 12.5% 9/8 बरोबर किती येणार आहे? 11,250. ऑप्शन क्रमांक 4 हे काय असेल तुमचं उत्तर असणार आहे. हे झालं कमी वेळेत सॉल्व्ह करायचं पद्धत. आता हा कन्सेप्ट काय आहे, कसं कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज काम करतं ते पण समजून घ्या सर्वप्रथम. ठीक आहे. आता कन्सेप्ट शिकूया. सर्वप्रथम शिकूया की 12.5%ला 8/8 कसं येतं, तिथून सुरुवात करूया. तर 12.5% दिलेलं आहे. 12.5 म्हणजे किती? तर तुम्ही काय म्हणू शकता, हे टक्केवारीचा चिन्हाचा अर्थ असतो % म्हणजे प्रति 100. तर हा चिन्ह तुम्हाला जिथे दिसेल त्याचा अर्थ असतो भागिला 100. मग ह्याला जर मी भागिला 100 केलं तर मला इथला जर पॉईंट काढायचा असेल तर इथे 0 येतो. म्हणजे इथे किती येईल? 125 छेदामध्ये येईल 1000. ठीक आहे, 1000. मग याला 25ने जर भाग दिला तर 25 5 25 आणि 25 चोक 100. मग 5 1 5 5 8 40. म्हणजे किती आलं? 12.5चा अर्थ काय असतो? की 1/8. मग ह्याचा अर्थ काय? की ह्याचा अर्थ असा की 8 रुपये जर तुमची मुद्दल असेल, 1/8चा अर्थ काय? तर 8 रुपये तुमची मुद्दल असेल, खरेदी किंमत असेल, काही पण असू द्या, मुद्दल असेल तर अंश काय असतो तुमचा? एकतर व्याज असतो, नफा असतो, तोटा असतो, काय असेल ते असेल अंशामध्ये असतो. म्हणजे 8 रुपयावरती 1 रुपया दिला म्हणजे 12.5% दिले. 8 रुपयावरती 1 रुपया दिला म्हणजे तुम्ही 12.5 रुपये देतात. म्हणजे काय? जर तुमची खरेदी 8 रुपयाची असेल तर तुम्ही 1 रुपया व्याज देणार म्हणजे 9 देणार. पण कंपाऊंड इंटरेस्टमध्ये कसं असतं बघा, 8 रुपयाचे 9 रुपये प्रत्येक वर्षी होतात. 8 रुपयाचे 9 रुपये. आता इथे 3 आहेत म्हणून 3 वेळेस करून आपण डायरेक्ट गुणाकार करत असतो इथे. म्हणजे इथे 512, इथे 729. पण हे कधी लागू होतं? जर तो इकट्ठा वापस दिला असते. ही कन्सेप्ट बघा, हा कन्सेप्ट काही विद्यार्थ्यांना वाटेल की हा कन्सेप्ट लागू व्हायला पाहिजे, की इथे प्रिन्सिपल आहे, ही मुद्दल आहे. म्हणजे काय? 512 मुद्दल असेल तर त्याने रास, म्हणजे ह्या रासमध्ये काय असतं? मुद्दल म्हणजे 512 प्लस इंटरेस्ट जे काय असेल ह्याच्यामध्ये दोघांमधला फरक जो की व्याज असेल, हे कधी लागू होतं? जर त्याने एकदाच 3 वर्षाचे फेडले असते तर. पण ही कन्सेप्ट कधी लागू होणार? त्यावेळेसच. आता ह्या कंडिशनमध्ये लागू होणार का? तर मुळीच नाही. कारण की ह्याने स्टेप बाय स्टेप वापस केलेले आहे. तर थोडासा कन्सेप्टमध्ये बदलाव होणार. बघा कसा? 8 रुपयाचे 9 रुपये दिले. मग मी 9/8 कसे घेतले हे पण माहिती पडायला पाहिजे. समजा मी 22,800 रुपये माझं काय आहे, मी पहिल्या वर्षी घेतले आणि मला पहिल्या वर्षाच्या एंडला बघायचं आहे की ह्याची किती मुद्दल मला वापस देता आली पाहिजे. म्हणजे किती मुद्दल प्लस इंटरेस्ट मला द्यायचं आहे. तर मग ह्याचे तुम्ही पहिले 12.5% काढाल, मग ते ह्याच्यामध्ये ॲड कराल. पण मी काय म्हटलं, 1/8चा अर्थ काय? की 8 रुपये जर तुमची मुद्दल असेल तर 1 रुपया व्याज म्हणजे 9 रुपये देणार. मग 22,800 वरती तुम्ही 9 रुपये देणार प्रत्येक 8 रुपयामागे.
ह्याच्यामध्ये बघा ₹1 वाढून पाठवला आहे मी. म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही घेणार कसं माहिती आहे का, 22,800 गुणिले 112.5 छेदामध्ये 100 हे जे केलं आहे आणि या दोघांचं उत्तर सेमच आहे. कारण काय तुम्हाला शिकवलं काय आजपर्यंत? तुम्हाला शिकवलं की टक्केवारी दिसली की डायरेक्ट 100 मध्ये नफा असेल तर नफा ॲड करा, व्याज असेल तर व्याज ॲड करा. पण ही पद्धत कोणी सांगितली नाही जी की कॅल्क्युलेशन तुमची इझी करू शकते पर्सेंटेजमध्ये आल्यानंतर. ठीक आहे. काही गोष्टी असतात ज्या शिकाव्या लागतात, थोडंसं डोकं फोडावं लागतं. ज्या तुमच्या चालू गोष्टी आहेत त्या थोड्याशा सोडाव्या लागत असतात जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर, नाही तर मग राहावा मागे. ठीक आहे. मग आता ह्याचं उत्तर किती येणार, तर ह्याला भाग द्या तुम्ही. किती येणार आहे बघा. 8 एक 8, 8 दुनी 16, खाली उरले 6, 8 8 8 64, खाली उरले 4, 8 पंचे 40, 0. मग हा 0ला 0, 9 पाचे 45, हातचे आले 4, 9 8 72 आणि 4 76, हातचे आले 7, 9 दोन्ही 18, 18 प्लस 8 18 प्लस 7 25 होतात, 25,650. हे बघा इथे मी जे कॅल्क्युलेशन केलं ते झालं. आता हे एवढं बघा पहिल्या वर्षाच्या एंडला त्याला काय करायचं होतं, 22,800चे 12.5% एक्स्ट्रा द्यायचे होते. म्हणजे 12%, 12.5%चं व्याज देऊन 22,800 मध्ये एकूण रास त्याला वापस करायची होती 25,650. पण पहिल्या वर्षाच्या एंडला त्याने काय केलं की पूर्ण पैसा वापरला आणि एंडिंगला 8,650 रुपये वापस केले. आता त्याच्याकडे सेकंड इयरला उरले किती, तर 17,000 रुपये. पूर्ण वर्षभर तो पैसे वापरणार आहे सेकंड इयरला. ठीक आहे. मग ह्याच्यावरती सुद्धा आता रेट ऑफ इंटरेस्ट चेंज झालाय का, तर मुळीच नाही. मग ह्याच्यावरती सुद्धा त्याने 12.5% एक्स्ट्रा दिलेलं असेल व्याज. म्हणजे 8 वरती ₹1 व्याज दिला असेल तर 9 छेदामध्ये 8. बघा ह्याचा पण अर्थ काय होतो, 1700, आता तुम्ही काय म्हणा 17,112.5 छेदामध्ये 100. हे ज्यावेळेस सॉल्व करणार ना तर हे पण 9/8 असतो याचा अर्थ. मी डायरेक्ट तुम्हाला इथे करून सांगितलं कारण की ह्याचा अर्थ सेम आहे. शिकायचं असेल तर पर्सेंटेजवाल्या बेसिक चॅप्टरमध्ये मी एकदम डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की हे कसं होतं. ठीक आहे. मग ह्याचं कॅल्क्युलेशन केलं तर तुम्ही काय म्हणाल की करूया कॅल्क्युलेशन. चला. 8 दुनी 16, खाली उरला 1, 8 एक 8, खाली उरले 2, 8 दुनी 16, खाली उरले 4, 8 पंचे 40. मग इथे 9 पाचे 45, हातचे आले 4, 9 दुनी 18 आणि 4 22, हातचे आले 2, 9 आणि 2 11, हातचा आला 1, 9 दुनी 18 आणि 19, 19,125 रुपये. हे काय करायचे होते त्याला, आता बघा हे फर्स्ट इयरला त्याला एवढे पैसे वापस करायचे होते, पण त्याच्यापैकी 17,000 रुपये उरले होते. पण 17,000 त्याने पूर्ण वर्षभर वापरले एंडपर्यंत सेकंड इयरच्या. तर सेकंड इयरच्या एंडपर्यंत पण त्याने वापरलं म्हणून त्याला 12.5% व्याज देणं पडतं. मग त्याने 19,125 रुपये द्यायला पाहिजे होते. पण त्याने किती रुपये दिले, तर 9,125 रुपये दिले. वापस परतफेड केली 9,125. मग आता त्याच्याकडे उरले 10,000. हे जर त्याने तिसऱ्या वर्षाच्या सुरुवातीला किंवा दुसऱ्या वर्षाच्या एंडला ह्याच्यामध्येच ॲड केले असते तर 19,125 मध्ये काम झालं असतं. पण थर्ड इयरच्या एंडला त्याला पैसे वापस द्यायचे. ठीक आहे. इथं लिहिलं आहे तिसऱ्या वर्षाच्या शेवटी. जर सुरुवातीला लिहिलं असतं तर 10,000 हे उत्तर बरोबर आहे. शब्दावरती थोडासा लक्ष ठेवायचं. हाच प्रश्न जर तिसऱ्या वर्षाच्या सुरुवातीला लिहिलं ना तर प्रश्न फिरू शकतो. म्हणून इथे 10,000 एवढं अमाऊंट उरलेली आहे आणि त्याच्यावरती 9/8 एवढं द्यावं लागेल. मग हे किती होणार आहे, 125 म्हणजे 1,250. हा 0, हा 0, 9 पाचे 45, हातचे आले 4, 9 दोन्ही 18 आणि 4 22, हातचे आले 2, 9 आणि 2 11, 11,250 एवढं काय असणार आहे त्याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. जर तुमचं कोणतेही गणिताचा प्रश्न असेल, मला पाठवायचा असेल तर आपला टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे, यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता. आपण नाममात्र फीस 59 रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे. या मंथली मेंबरशिप ऑटोपे आहे, ती मी केलेली नाही आहे. कृपया करून जर तुम्हाला मंथली एकाच महिन्यात व्हिडिओ संपवायचा असेल तर ती ऑटोपेवाला जे आहे ते वेगळ्या प्रकारे सेट करा. त्यासाठी यूट्यूबवरती व्यवस्थित व्हिडिओ शोधा जेणेकरून तुमचं फायनान्शियल लॉस होणार नाही. आणि त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. आणि तुम्ही मेन म्हणजे 59 रुपयातच ही मेंबरशिप संपू शकता. आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे, त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.